खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावलेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेनं जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकिटांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्यानं आजपासून या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं. गणेशोत्सव सुरू व्हायच्या 3 महिने आधीपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्यानं लाखो गणेश भक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेश भक्तांचा वेळ जातो आणि रांगेत उभं राहून दमछाक होते. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनेनं ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव असल्यानं अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करून घेतली आहे. 20 जून 2025 ते 5 जुलै 2025 या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीसमोरील मुख्य आरक्षण केंद्र इथे या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत. 20 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी या 2 खिडक्यांचं उद्घाटन केलं. यावेळेला शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, शहर संघटक भास्कर पाटील, सचिव बाळा गवस, रेल्वेचे अधिकारी रणजित झा, स्टेशन मास्तर केशव तावडे, प्रमिला देवगण, लकी कुमार, मिलिंद शिंदे, अनिल देवधर, दिनेश कुमार, संजीव कुलकर्णी, किरण नागते, प्रकाश पायरे, रमाकांत पाटील, विकास पाटील, मनोज गुप्ता, कुणाल पाटील, सचिन चांदगुडे, प्रवासी संघटनेचे महेंद्र जाधव, सुरेश पालांडे, शिवसैनिक आणि युवासेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त खिडक्यांचं जे उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे. यामुळे कोकण प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती टळणार आहे. गौरी गणपतीच्या सणाला कोकणात जाण्याकरता जे चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता, रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत. त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती, आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. सर, पण एकीकडे पाहिलं जातं की कोकण जे चाकरमानी आहे त्याची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. त्यामुळे आपण संसदेत याबद्दल काही अतिरिक्त ट्रेन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही आपण अतिरिक्त ट्रेन तुम्ही पाहिलं असेल या 10 वर्षामध्ये रेल्वेची जी काही प्रगती झालेली 11 वर्षामध्ये आपण स्पेशल ट्रेन कोकणासाठी गणपतीसाठी विशेष अशा कोकण स्पेशल ट्रेन सोडत असतो. ट्रेनची संख्या पण प्रचंड आहे, पण शेवटी लोकसंख्या वाढ हा आपल्या हिंदुस्थानाचा मोठा विषय आहे. परंतु जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे आम्ही प्रामाणिकपणे लक्ष देतोय. सर, काल शिवसेनेचे